मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. दसरा नुकताच पार पडला. दसरा म्हणजे सोनं लुटण्याचा कार्यक्रम, काही मग त्याला सोनं लुटण्याचा उत्सव, काही मग विचाराचं सोनं लुटतात, कोणी मग आपट्याची पानं लुटतात. म्हणजे असं ते वेगळ्या प्रकारे आहे. सांकेतिक जरी असलं तरी सीमोल्लंघन आणि याच दिवशी शमीच्या झाडावरती पांडवांची जी शस्त्र ठेवली होती त्यांनी वनवासात गेले असताना ती काढली असं म्हणतात वगैरे वगैरे. ह्या सगळ्या धारणा आहेत. आता त्यातल्या किती खऱ्या किती खोट्या ह्या जाऊ द्या. मुद्दा असा आहे की या सीमोल्लंघनाच्या निमित्तानं बऱ्याच गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा होत आहेत असं मला वाटते. कारण 6 मेळावे झाले, एक दीक्षाभूमीवरती, एक संघभूमीवरती, 2 बीडमध्ये जरांगे पाटलांचा एक आणि पंकजा मुंडे यांचा एक, आणि 2 महत्त्वाचे म्हणजे मुंबईमध्ये एक उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा आणि दुसरा शिंदे यांच्या सेनेचा. महत्त्वाची गोष्ट, आता बाकीच्या मुद्द्यांच्या बाबतीत फार असं बोलण्यासारखं कारण नाही, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची नंतर प्रेस कॉन्फरन्स झाली. प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांनी तो प्रश्न बरोबर टोलवला आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा पत्रकारांनी विचारलं की बाबा मुख्यमंत्रीपदाचा कोण उमेदवार आहे तुमचा, त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले की आधी उद्धव ठाकरे म्हणाले की आधी महायुतीला विचारा, त्यानंतर आम्ही उत्तर देऊ. ही त्यांनी सारवासारव केली असली तरी त्यांचं आत काहीतरी बोलणं झालं असेल, यांनी समजावून सांगितलं असेल. अन्यथा सहजासहजी ते तलवार मॅन करणाऱ्यापैकी नाही. कारण तसं जर काही असतं, उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याप्रमाणेच संजय राऊत यांनी हे बोलत असणार. डेफिनेटली शब्द कमी जास्त असू शकतात, पण नेत्याच्या सूचनेशिवाय प्रवक्ता असं बोलत नसतो, हे आपण लक्षात घ्या. कारण संजय राऊत हे काही छोटे मोठे नेते नाही आहेत, त्यांचे राईट हँड आहेत, 2nd नंबरचे नेते आहेत समजा. आणि त्यामुळे ते असं अविवेकीपणानं बोलणार नाहीत. कारण त्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्रपणे लढा असा अग्रलेख लिहिला. म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी अतिशय गांभीर्यानं काँग्रेसच्या विरोधामध्ये अटॅक करण्याची रणनीती आखलेली आहे. आता त्यांनाच मुख्यमंत्री करावं अशी महाराष्ट्राची इच्छा आहे, याबद्दल दुमत नाही. आणि काँग्रेस राष्ट्रवादीलाही ते वाटत असेल. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो परफॉर्मन्स होता तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फारसा काही समाधानकारक नाही, आणि त्यामुळे त्या तुलनेमध्ये त्यांना मुख्यमंत्री करायला त्यांच्या जागा अतिशय कमी जर आल्या तर हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. पण तरीसुद्धा मुख्यमंत्री करायला हरकत नाही, कारण त्यांच्यामुळेच महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतो आहे, त्याबद्दल त्यांचा क्लेम बनतोही. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला एक शंका वेगळी आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे नाही करत आहेत किंवा टाळत आहेत, याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांच्या मनात काहीतरी संशय निर्माण झाला असं समजायला बरीचशी जागा आहे असं मला वाटते. कारण उद्धव ठाकरे इकडे कधी फुले शाहू आंबेडकर असं नावं जरी घेत असले तरी ते त्या विचाराला त्यांची मानसिक भूमी किंवा मानसिक तयारी दिसत नाही आहे. कारण ते अजूनही त्यामध्येच आहे. ते सावरकर, मग गोडसे, मग कधी म्हणजे आता तर गोडसेचा विषय नाही आहे पण सांगतो, पण कधी म्हणजे डायलॉगबाजी, विरोधकांना केवळ काहीतरी टोचून बोलणं, याच्या पलीकडे ते फारसं काही नाही. आणि हिंदुत्वच करतात ते अजूनही. म्हणजे हिंदुत्व बोलू नये असं नाही, पण त्यांनी संतांचं हिंदुत्व का सांगू नये? द्वेष हा संतांच्या हिंदुत्वामध्ये नाही आहे. संतांच्या हिंदुत्वामध्ये जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपोले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किंवा शिवाजी महाराजांच्या राजकीय सगळ्या विचारसरणीमध्ये किंवा संपूर्ण जीवनामध्ये हिंदुत्वाचा प्रश्न कुठे आहे? ते तर सर्वांचे राजे होते, सर्वांना सोबत घेतलं होतं. पण त्याच शिवाजी महाराजांना जर आमचं सरकार आलं तर आम्ही जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांची मंदिरं बांधू असं जेव्हा म्हटलं त्यांनी, मला शॉक बसला, अनेकांना शॉक बसला. तो शरद पवारांना सुद्धा शॉक बसला असेल, याबद्दल वाद नाही. डेफिनेटली काँग्रेसला सुद्धा बसला असेल. तुम्ही मंदिरं बांधता का? शिवाजी महाराजांचे विचार घ्या ना. पण पुतळे, मंदिरं या पलीकडे काही जाणार नाही. मग याचा रंग त्याचा रंग, मग अफजल खान आणि मग तो कोण, त्यांनी आता आरोप करताना अमित शहांना सांगितलं की तुमच्याकडे दाढीवाला खोडकिडा म्हणजे शिंदे मुख्यमंत्री, आणि जॅकेटवाली गुलाबी अळी म्हणजे अजित पवार, एवढंच बोलले. पण हेच तर तुमचे साथी होते.
हा काही महाराष्ट्राचा विषय नव्हे. ठीक आहे, तुमच्यासोबत त्यांनी बेईमानी केली, तुमच्यासोबत म्हणजे पार्टीच्या सोबत केली, त्याची ती कारणं जे सांगतात ते लोकही सांगतात, त्याची कारणं खरी खोटी ते तुमचं तुम्ही पहा, तो प्रश्न नाही आहे. पण महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्राच्या समस्या, महाराष्ट्रामधली महागाई त्या अशा बोलण्यामुळे नाही होणार आहे. तुम्ही मंदिरं बांधतो, आम्ही शिवाजी महाराजांच्या आरत्या करणार, हे कुणी सांगितलं? कशासाठी? याच्यातून काय प्रश्न सुटणार आहेत? आणि त्याच्यामुळे पुन्हा त्यांनी एक अतिशय खतरनाक असं विधान केलेलं आहे, त्याकडे मी आपणा सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. आणि सीमोल्लंघनाच्या निमित्तानं आज सगळ्यांनीच या निमित्तानं आपल्या ज्या काही चुका झाल्या त्याचं आत्मचिंतन करून, ज्या चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्याच्या निर्धारानं योग्य मार्गावरती चालणं हे अपेक्षित असते. आणि म्हणून आज हे बोलणं गरजेचं आहे. अतिशय खतरनाक असं स्टेटमेंट जे उद्धव ठाकरे यांचं होतं, ते उद्धव ठाकरे असं म्हणाले की मला संघाबद्दल अतिशय आदर आहे. आत्ता स्टेटमेंट आहे त्यांचं भाषणामधलं, मला संघाबद्दल अतिशय आदर आहे, भागवतांच्याबद्दल सुद्धा आदर आहे. पण नंतर ते काही त्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून मी नाराज आहे. आता मला सांगा, या शब्दाचा अर्थ काय? भागवतांच्याबद्दल आदर असण्याचं कारण काय? संघाच्या कोणत्या विचाराबद्दल तुम्हाला आदर आहे? संघ जे फूट पाडतात, संघही झगडे लावतात, संघाचं काम हे जसं मोदीच्या माध्यमातून गुजरातमध्ये केलं, जसं मणिपूरमध्ये सुरू आहे, ते हजारच्या जवळपास 750-800 शेतकऱ्यांचा बळी घेतला गेला, शेतकऱ्यांच्या अंगावरती सरळ गाड्या घातल्या गेल्या, बलात्काऱ्यांना सरकारमध्ये ठेवलं, याबद्दल उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे? हे भयंकर आहे. संघाच्याबद्दल तुम्हाला आदर आहे आणि भागवतांच्याबद्दलही आदर आहे, पण ते म्हणजे जे करतात ते बदलतात वगैरे, त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता हे सगळं म्हणजे तुम्ही आतलं बोलता. जसं शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करू असं ते तुम्ही म्हणता, तर एका महापुरुषाला तुम्ही मंदिरामध्ये आणि दगडामध्ये आणि मूर्तीमध्ये आणि शेंद्रामध्ये बंदिस्त करू इच्छिता. त्याचे विचार लोकांपर्यंत जाऊ नये, मग आरत्याच करत बसा, नवस करत बसा. हे सगळं महाराष्ट्राला प्रतिगामी, म्हणजे या महाविकास आघाडीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे इकडे आले, त्यामुळे या पुरोगामी लोकांना एक आनंद झाला होता, दलित आणि अल्पसंख्याक लोकांनाही जो आनंद झाला होता. मला डेफिनेटली वाटते की या सगळ्या विचारामुळे त्यांना धक्का बसला असेल. मला तर धक्का बसलेलाच आहे, मला धक्का बसलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी सारखा विचार करतो की काय चाललेलं आहे, महाराष्ट्राला कुठे नेणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जे लोक आहेत, म्हणजे काँग्रेस आहेत किंवा राष्ट्रवादी आहेत, याच भीतीमुळे कदाचित उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मागे पुढे, म्हणजे त्यांचं नाव जाहीर करण्यासाठी मागे पुढे पाहत होते का, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. अर्थात आधीच नाव जाहीर करणं ही राष्ट्रवादीची भूमिका नाही आहे किंवा काँग्रेसची नाही, त्यामुळे ते त्यांचा विरोध नकार देणं हे मान्य आहे. किंवा शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला काही मुख्यमंत्रीपदामध्ये इंटरेस्ट नाही, हे सगळं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पण तरी मला शंका जी अशी वाटते की जर हे आता भागवतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत का, काय बोलण्याची गरज होती तुम्हाला की मी भागवतांच्याबद्दल आदर आहे म्हणून, भागवतांच्याबद्दल आदर आहे, संघाबद्दल आदर आहे म्हणून. तुमचा सावरकरांच्याबद्दलचा आदर माहीतच आहे, म्हणजे जे स्वातंत्र्याच्या विरोधात होते त्या लोकांच्याबद्दल तुमच्या मनात आदर असणं, तुम्ही प्रबोधनकारांचे वारसदार नाही होऊ शकत. मग हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यामुळे जसं ते म्हणाले की महाराष्ट्र धर्म वाढवू, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याबद्दल काय तुम्ही बोलता? आरक्षणाच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ओबीसीच्या जनगणनेबद्दल तुमचं काय मत आहे? केवळ काहीतरी महाराष्ट्र धर्म वाढवणं, मग अमका धर्म वाढवणं, अमका हिंदू न तमका हिंदू, हे काय लावलेलं आहे? आणि त्याच्यामुळे एक गोष्ट ते चांगली बोलले की हिंदूंना कुणाची भीती नको, हिंदूंचीही कुणाला भीती नको. हे चांगलं आहे, पण तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे भागवतांच्याबद्दल तुम्हाला आदर आहे, संघाबद्दल तुम्हाला आदर आहे, इकडे गोष्टी बोलायला काय लागतात? आधी म्हणायचेच ना की बाबा सगळा महाराष्ट्रामधला सगळा जो महाराष्ट्रामध्ये राहतो तो सगळा आमचा, तो सगळा हिंदू, हे सगळं जे आहे हे ह्या व्याख्यांना किंवा ह्या अशा राजकीय स्टेटमेंट बाजीला काही अर्थ नाही. मोदी म्हणतात ना सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास मोदी म्हणतात. पण मग तुम्ही हे जे म्हणता की महाराष्ट्र धर्म वाढवू वगैरे वगैरे, ऑडिट करू वगैरे, भ्रष्टाचार वगैरे ते बोलले, त्याबद्दल ठीक आहे, ते चांगलं बोलले, त्याबद्दल वाद नाही आहे. भाजपा हायब्रिड पक्ष आहे हे म्हणाले, ही टीका केली ती मान्य करण्यासारखी आहे. पण तुम्ही शस्त्रपूजा केली, कुंचला पूजा केली वगैरे, नंतर तुमची पूजा करतो म्हणजे जनतेची वगैरे, शिवसैनिकांची, तुम्ही माझी शस्त्रात वगैरे असं ते म्हणाले. पण प्रत्यक्षामध्ये शिवसैनिकांची खऱ्या अर्थानं हे होते का? विदर्भामधला शिवसैनिक तर नाराजच आहे ना, विदर्भाकडे तुम्ही दुर्लक्षच केलं ना.
विदर्भाची लोकसंख्या 22%, विदर्भाची लोकसंख्या किंवा आमदारकी खासदारकीचं प्रमाण जर पाहिलं तर ते 22% येते साधारणतः. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 22% आमदार खासदार असतात. आता याच्यामध्ये साधारणतः तुम्ही 22%मध्ये किती वेळा MLC केलं विदर्भातल्या लोकांना, किती वेळा राज्यसभेवर घेतलं, किती मंत्री केले, याचा विचार केला पाहिजे ना. केवळ तुम्ही माझे शस्त्र आहात ना, तुम्ही माझे सर्व आहात, शिवसैनिकच माझं सगळं, हे सगळं बोलून नाही होत साहेब. आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचा यावरती मला असं वाटते की विश्वास नसावा. त्यामुळे ते मागे पुढे पाहत आहेत. निवडणूक झाली आणि समजा इकडे मोदी आणि शहा जर जाणार असतील तर त्यासाठी कदाचित, कारण ही शिवसेनेनं अनेकदा भूमिका बदललेली आहे, भाजपाच्या विरोधामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी भूमिका बदललेली आहे. कधी मग त्यासाठी मराठीचं नाव सांगतात, कधी हिंदुत्वाचं नाव सांगतात. त्याप्रमाणे हे पुन्हा म्हणजे संघाच्या इशाऱ्यावरती भाजपासोबत जातील की काय, अशा प्रकारची शंका शरद पवार आणि काँग्रेस यांच्या मनामध्ये असेल असं मला वाटते. आणि त्यामुळे त्यांना ते मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करत नव्हते, हा भाग असू शकतो. आणि महाराजांची मंदिरं करू हे म्हटल्यानंतर तर ते पुन्हा त्यांना शॉक बसला असेल. ठीक आहे, त्यांनी नंतर सारवासारव केली, पण उद्धव ठाकरेंना एकच सांगतो की साहेब, तुम्हाला शिवाजी महाराजांची मंदिरं नको, शिवाजी महाराज सगळ्यांच्या मनामध्ये आहे, त्यांचे आदर्श तुम्ही पाळा, शेताला वीज द्या, पाणी द्या, ट्रॅक्टर द्या, शाळा आमच्या सुरू करा ग्रामीण भागामधल्या, हे सगळं करा. उद्या सरकार आलं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा, चांगली गोष्ट आहे. सरकार पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे, याहीबद्दल वाद आहे. पण महाराष्ट्राची दिशाभूल करणारी आणि पुन्हा गर्तेमध्ये किंवा इतिहासाकडे जाणारी, मागे जाणारी वाट महाराष्ट्राला दाखवू नका, तसं नेतृत्व करू नका. आणि जनतेनं सुद्धा असे हे म्हणजे तपासून याच्यानंतर मतदान करावं. दसऱ्याच्या आधी जे काय झालं असेल ते विसरून जाऊया. दसऱ्याच्या नंतर नवा अध्याय सुरू करू. नवा अध्याय सुरू झाला आणि म्हणून सीमोल्लंघन करून आपण आपापली शस्त्र हातात घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या मतदारांनी समृद्ध विचाराचं सर्वसमावेशक असं सरकार आणण्यासाठी, मग ती महाविकास आघाडी असो किंवा आणखी नवा पर्याय येत असेल तर असेल, BJP नको, या पद्धतीनं काहीतरी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटते. नव्या आघाडीचे सरकार आलं तरी चांगलं चालेल, कारण या लोकांच्यामध्ये कसं आहे की हे हा नाही तर तो नाही तर हे जे आहे, ही जी ठेकेदारी आहे, ह्या जे मोनापोली आहे, ही संपली पाहिजे. नवा पर्याय उभा झाला पाहिजे. तरुणांनी पुढे आलं पाहिजे. यावेळेस नाही, पुढच्या वेळेस येईल. ज्यांनीच काही ठेके घेतलेले नाही आहे, आणि म्हणून तरुणांनी पुढे यावं असं मला वाटते. आणि या दृष्टीनं जरा सगळ्या गोष्टींची पुनर्बांधणी करा. डोक्यामध्ये आपला जो मेंदू आहे साफ करून काहीतरी विचार करा अशी विनंती करतो. आणि नवं सरकार चांगलं असावं, समतावादी असावं, मानवतावादी असावं, लोकशाहीवादी असावं. धर्म बिर्म हे जातीपातीच्या याच्यामध्ये खड्ड्यामध्ये आपल्याला टाकणारं देशाला, महाराष्ट्राला नसावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.